सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे प्रणत क्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वयं नुमः। द्वारकाधीश श्री कृष्णचंद्र भगवान की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। आजच्या या महाचिंतनीच्या निमित्ताने या ज्ञानमंचावर उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय श्री विद्यपूरचे बाबा, श्री फलटणचे बाबा, श्री मकर धोकड्याचे बाबा, श्री पुण्याचे बाबा, श्री निफाडचे बाबा आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं 23 वर्षापासून यशस्वीपणे महाआयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या हितासाठी। ज्याप्रमाणे या द्वारावती नगरीमध्ये श्री चक्रपाणी प्रभूंनी 63 वर्ष या द्वारावतीच्या विधी गोदरिया झाडल्या, त्याचप्रमाणे माझे चिंतनेचे जनक असलेले, माझ्या या चिंतनेचे जनक असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय श्री बाबाजींनी गेल्या 23 वर्षापासून मानवा पंथाच्या विधी गोदरिया झाडलेल्या आहेत। मानवा पंथाच्या विधी गोदरिया, मानवा पंथामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक शहरामध्ये जाऊन, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन, प्रत्येकाच्या मनामध्ये शिरून संपूर्ण घाण, मनातली जी अहंकाराची, अभिमानाची जी घाण आहे, दोषांची जी घाण आहे, अज्ञानाची घाण आहे, अन्यथा ज्ञानाची घाण आहे, ही घाण स्वच्छ करता करता आज बाबांनी आपल्याला ज्या ठिकाणी श्री चक्रपाणी प्रभूंनी या द्वारावतीची घाण स्वच्छ केली त्या ठिकाणी आणलेला आहे। उद्देश दादांनी सांगितलेलाच आहे, शास्त्री बाबांनी जे प्रास्ताविक मध्ये सांगितलेलंच आहे की आपली जीवनातली घाण स्वच्छ करणे हे पहिलं कर्तव्य आहे। ती घाण आपल्याला ओळखता आली पाहिजे, ती जर आपल्याला ओळखता आली तर स्वच्छ करता येईल, नाहीतर घाण आतमध्ये ठेवू आणि जे जे काही आपल्यामध्ये छान आहे तेच बाहेर काढून टाकू। त्याचं ज्ञान आपल्याला देण्यासाठी या ठिकाणी आचार्य मंडळी आलेली आहे आणि या मानवा पंथाचा जो उद्देश आहे तो सांगणारा जो ध्वज आहे, ती ध्वजाची सेवा माझ्यासारख्या अनंत जन्मापासून, अनंत युगापासून, अनंत सृष्टी मी निर्फळ धाडलेल्या आहे माझ्यासारख्या प्रमादी जीवाकडे बाबांनी दिली। मी योग्य नाही या सेवेमध्ये, तरी सुद्धा बाबांच्या ठिकाणी काही असे गुण आहेत की जे गुण खेचून घेतात, गुणाला आकर्षित करून घेतात आणि या ठिकाणी सर्व आलेली मंडळी ही गुणवानच आहे। बाबांच्या गुणांकडे आकर्षित होऊन या महाचिंतनीच्या निमित्ताने जे गुण आपल्यात निर्माण झालेले आहे त्याचं हे गुणांचं महासंमेलन या ठिकाणी आज भरलेलं आहे आणि या महासंमेलनाचं जे ध्वजारोहण बाबांनी मला दिलेलं आहे, खरोखर माझ्या जीवनातला हा अत्युच्च आनंदाचा क्षण आहे। हा केवळ माझा सन्मान नसून माझ्याकडून त्या परमेश्वराच्याच कृपेने जी या ठिकाणी माळवा पंथातील वयोवृद्ध संत सेवा आहे, कोथंबा सेवाश्रमाच्या निमित्ताने बाबा म्हटले की तुम्ही, आम्ही जे चालू शकलो नाही ते तुम्ही आश्रमाच्या निमित्ताने चालवून दाखवलं। बाबा सर्व आपला या महाचिंतनीचाच महाप्रसाद आहे। आपल्या सर्व अधिकरणांच्या शुभाशीर्वादाने, देवाच्या कृपेने
माझ्याकडून जे कार्य प्रभू करून घेत आहेत या सर्वांचा आपण स्वीकार करावा। ही जी ध्वजारोहणाची सेवा आहे, हा ध्वज जो आहे हा ध्वज आपल्याला संघटनेने रक्षायचा आहे। या ठिकाणी मी या ध्वजारोहणाच्या निमित्ताने हे सांगू इच्छितो की आज द्वारकेमध्ये हा ध्वज फडकला, उद्या आज भारत देशामध्ये सर्वत्र फडकत आहे। महाराष्ट्रातून ही मानव पंथाची जी ज्ञान परंपरा आहे सर्वत्र आपल्याला पसरवायची आहे, प्रसारित करायची आहे। परमेश्वर हा केवळ महाराष्ट्रातल्या मानव पंथाचा नसून संपूर्ण जगामध्ये असलेल्या परमेश्वरीय ज्ञानाचे अधिकारी असलेल्या समग्र जीवांचा तो आहे। हा जो ध्वज आहे या ध्वजामध्ये अहिंसा आहे, या ध्वजामध्ये ज्ञान आहे, ज्ञानाचं चिन्ह सामावलेलं आहे, सुदर्शन चक्र आहे, दाखवी ज्ञानाचा धडा। त्या ध्वजाचे जे 4 कोपरे आहेत, 4 कोपरे सांगत आहेत आपल्याला। मी एक स्वतःच त्याला एक पुष्टी म्हणून जे ध्वजगीत जोडलेलं आहे ते या ठिकाणी त्या 2 ओळी सादर करतो। सत्य सनातन काळापासून खडा फडके शुभ्र हा झेंडा फडके शुभ्र नभावर झेंडा झेंड्याचे 4 कोपरे झेंड्याचे 4 कोपरे सांगती 4 अनादि पदार्थ ते खरे सांगती 4 अनादि पदार्थ ते खरे ब्रह्मविद्येचा पहिला धडा ब्रह्मविद्येचा पहिला धडा फडके उंच नभावर झेंडा अमुचा उंच नभावर झेंडा। या झेंड्याचे 4 कोपरे आपल्याला 4 पदार्थाची ओळख करून देणारे आहेत। त्याचप्रमाणे हा जो झेंडा आहे, हा जो खंबा उभा आहे तो आपल्याला मिळालेला मनुष्य देह आहे। मनुष्य देह आहे ज्याला या कर्मभूमीमध्ये हा युक्त मनुष्य देह मिळालेला आहे। त्या युक्त मनुष्य देहामध्ये त्याला लावलेला जो ध्वज आहे तो त्याचा आत्मा आहे। आपण जीव आहोत, ध्वजाच्या निमित्ताने आपण जीव आहोत, ध्वजाच्या ठिकाणी आपण जीव आहोत। मात्र हा जीव त्या दोरीने जे गाठ पाडलेली आहे ती अविद्येची गाठ आहे, त्या अविद्येने बांधलेला होता तो झेंडा। मी जेव्हा त्या झेंड्यापाशी उभा होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आता या झेंड्यातून आपल्याला काहीतरी अपूर्व या ठिकाणून देऊन जायचं आहे, घेऊन जायचं आहे। हा जीव फडकण्यासाठी तयार आहे, आनंद अवकाशामध्ये तो फडकू शकतो, परंतु या अविद्या रूपी गाठीने त्याला बांधलेला आहे। त्या अविद्येमध्ये संपूर्ण दोष सामावलेले आहेत जीवाचे। अहंकारादी सकळ दोषांचं मूळ असलेली अविद्या म्हणजे ती अविद्येची गाठ आहे। ती गाठ जर आपण सोडून मोकळी केली या झेंडा या आनंद अवकाशामध्ये लहरणार आहे, फडकणार आहे। आणि ती गाठ मुक्त करण्याचं काम, ती सेवा माझ्याकडे दिली बाबांनी। बाबा मी परमेश्वराला या द्वारकाधीशाला या द्वारावतीच्या नगरीमध्ये विनम्र भावे निर्भिमान भावे प्रार्थना करतो, माझ्या या अविद्येची गाठ सोडावी आणि मलाही असंच या जसं मी त्या झेंड्याला गाठ सोडून मुक्त केला आणि मलाही असंच मुक्त करा, या अविद्येपासून मुक्त करा आणि मला आपल्या मुक्त अवकाशामध्ये आनंद अवकाशामध्ये लहरू द्या, फडकू द्या, आनंद घेऊ द्या। या व्यतिरिक्त मी आणखी काही सांगू इच्छित नाही। महाराज श्री चक्रधर प्रभूंनी माझ्याकडे सेवा दिली, ती सेवा मी माझ्या सर्व निमित्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या चरणावर समर्पित करतो। माझा मान नसून माझ्या परिवाराचा मान आहे। जे वयोवृद्ध माझ्या आश्रममध्ये संत महात्मे आहेत त्यांचा सन्मान आहे। अकोट आणि शिरसुली येथील सर्व मानवपंथी लोकांनी माझा लहानपणापासून सांभाळ केलेला आहे, त्यांच्या चरणी मी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो। धन्यवाद। इथे पाय ठेवला ना तरी एक वेगळा आनंद अनुभूती असतो। त्या नावात चमत्कार आहे।
त्याच्या भूमीत आल्यानंतर काय वेगळा आनंद असतो आणि त्या आनंदात एक वेगळी अनुभूती आपल्याला देण्याकरता या चिंतनेचं खरं आयोजन आहे. चिंतनेबद्दल मला असं वाटतं बोलण्याची गरज राहिली नाही. न बोलताही चिंतनेनं स्वतःच्या कार्यानं गेली 23 वर्ष. मी आता ऐकलं, मला तर असं वाटत होतं किती वर्ष झाली, 23 वर्ष. महाराष्ट्राला नाही परंतु संपूर्ण माधवभाव पंथा, मग तो अखिल भारतीय असेल का अजून विश्वास काय जे काय असेल त्या, पण बऱ्यापैकी अगदी सिद्ध केलं की चिंतनेने माधवभाव पंथाला काय, मला काय दिलं चिंतनेने असं जर विचारलं तर मला चिंतनेने घडवलं. म्हणजे माझे गुरु म्हणून मी या विषयावर काही फारसं बोलत नाही. ते बोलले का लोक म्हणतात हा म्हणजे ह्याचं कारक कायमचं आहे म्हणून, परंतु चिंतनेने काय दिलं हे जर मला विचारलं तर चिंतनेने मला भगवतकार केलं. बाबुळकर बाबांनी मला कीर्तनकार केला आणि चिंतनेने मला भगवतकार केला. मला तर माहूरला चिंतने झाली आणि तिथून पुढे माझ्या जीवनाचा एक वेगळा प्रवास बदलला. बाबांची एक शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. कधी मला असं वाटतं जवळ घेऊन बसणार, मग त्याच्याशी खूप गप्पा मारणार, त्याचं लालूल चांगल करणार असं काही नसतं. आता उठून गेले अगदी अशाच पद्धतीने उठून जाणं असतं, पण या उठून जाण्यात एक शिकवण असतं की कसं वागायचं असतं. बापाने पोरगा बोलायला लागल्यानंतर उठूनच गेलं पाहिजे, हे बापाचं कर्तव्य बाप शिकवतो. शिकवण्यातली जादू मोठी मस्त असते की पोराच्या पायाचा बूट बापाला आला की बापाने स्वतःची मर्यादा सांभाळली. आता आपण तिथून जावं म्हणजे मुलाला स्पेस मिळतो आणि मग मुलगा घडला जातो. तर तो बापच त्या पोराचाच बूट घालून फिरायला लागला, तो बापच पोराचा बूट घालून फिरायला लागला की तो पोरगा त्या बापाला घरातून काढल्याशिवाय राहत नाही. एक वेगळी शिकवणूक, वेगळी शिकवणूक आहे. त्यांच्या पावलावर पावलं टाकून चालताच येत नाही, परंतु त्यांच्या मागे मात्र त्यांच्या सावलीतनं चालता येतं आणि या सावलीतनं चालण्याचा प्रयत्न, अगदीच प्रयत्नानं त्यांनी बाभुळो हे नाव मानुभाव पंथ साकार केलं. बाभुळगावकरीला उंची दिली. मला असं वाटतं त्यांच्या सावलीत चालल्यामुळे भागवताचार्य आचार्य म्हणण्याकरता खूप मोठी प्रयत्न करून घ्यावी लागतात, खूप मोठी तपश्चर्या करावी लागते, यातली कुठलीच काही नाही. मात्र भागवताचार्य ही पंथाने अगदी सहज हसत खेळत दिलेली उपाधी ही चिंतनेचा प्रसाद मानायला हरकत नाही. अगदी महाराष्ट्रात स्मृतिस्थळाचं लिखाण करत होतो मी, मगाशी स्मृतिस्थळावर बोलल्या जात. मानवभाव पंथ हा कृष्णप्रेमी आहे. उद्या बोलतो या विषयावर, भागवत या विषयावर बोलायचा. मानवभाव पंथाने भागवताबद्दलचं खूप मोठं विवेचन केलं. का भागवताला अस्पृश्य मानलं हे नंतर सांगता आलं नाही का मानलं, परंतु मानवभाव पंथाची प्रमाण ग्रंथ असलेली सप्तग्रंथ आहे, त्यातले निमे अधिक भागवतावर आहे. हो, ते वच्छारण असू द्या, शिशुपाल वध असू द्या, का रुक्मिणी स्वयंवर असू द्या, ही सर्व भागवताच्या दिशेनं जाणारी ग्रंथ आहेत. हो, दामोदर पंडित हे भागवतकार होते. मानवभाव पंथाचे तिसरे आचार्य कवीश्वर व्यास हे सुद्धा भागवताचे छानसे जाणकार होते, भागवत करत होते. हो, मानवभाव पंथाचे मोठे भागवतकार आहे, मानवभाव पंथाचे तिसरे आचार्य. भागवताला कधी नंतर हे सर्व असं अस्पृश्य समजलं गेलं किंवा त्याला जातीबाहेर कधी टाकलं हे कळालं, परंतु मानवभाव पंथाच्या साहित्यामध्ये कृष्णचरित्रावर जितका आतापर्यंत अभ्यास कुठल्याही ग्रंथामध्ये सापडत नाही. हो, भागवताची गेली 7-8 वर्ष करतो आहे. याच्या अगोदर 5-6 वर्ष भागवत ग्रंथाचं वाचन केलं, वेगवेगळ्या संहिता वाचल्या, परंतु कुठल्याही संहितेमध्ये मानवभाव पंथात दिलेली दाखले, मानवभाव पंथात कृष्णचरित्रावर केलेला टाकलेला प्रकाश हा कुठेही सापडत नाही. वेगळ्या अर्थानं भागवत, मी एक छोटीशी गोष्ट सांगून देतो. मला उद्या मी कृष्णचरित्रावर बोलेनच, अगदी नक्कीच बोलेन, परंतु एक छोटीशी गोष्ट सांगतो की मी भागवत करत असताना गेल्या वर्षापर्यंत श्रीकृष्णाने कंसाला मारल्याचं वय हे 7 वर्ष सांगायचो की भागवतानं 7व्या वर्षी कृष्णाने, भागवत 7व्या वर्षी सांगतो, 7व्या वर्षी तिथे 7, ठीक आहे ना, 7व्या किंवा 12, 12 वर्ष आपण कंसाला मारून टाकलं, 12व्या वर्षी मारलं. परंतु मानवभाव पंथाच्या वाइंदेश्कर पाठाने तंत्रशुद्ध मत मांडलेलं आहे. 12व्या वर्षी जरी कंसाला मारला असेल तर 12व्या वर्षी राज्यगादीवर उग्रसेनाला बसवण्या इतकं परिपक्व वय नाही, नक्कीच नाही. उद्धव देवाला मंत्री करण्याकरता, प्रधानमंत्री करण्याकरताच ते परिपक्व वय दिसत नाही. मात्र मानवभाव पंथाच्या त्या वाइंदेश्कर पाठामध्ये मात्र इतकं तंत्रशुद्ध मत म्हटलंय की जेव्हा श्रीकृष्णाने कंसाचा वध केला
तेव्हा कृष्णाचं वय 18 ते 19 जवळ होतं. 18 ते 19 जवळ होतं. आणि हे वय खऱ्या अर्थानं या सर्व प्रक्रियेला साजेसं दिसतं. हो, हे वय दिसतं खऱ्या अर्थानं. मग ते कालिया मर्दनाचं वय सांगितलंय, पुतनेचं वय सांगितलं की पुतनेला मारलं. ही सर्व महानुभाव पंथातली अनेक दाखले की श्रीकृष्ण चरित्राबद्दलची वेगळी आपल्याला महानुभाव साहित्यामध्ये पाहायला मिळतात, नक्कीच पाहायला मिळतात. बघा तुम्ही, मग श्रीकृष्ण चरित्रात असलेली श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व वेगळ्या अर्थानं दाखवले गेलंय. बघा, अर्जुन वेगळ्या अर्थानं दाखवला, द्रौपदी वेगळ्या अर्थानं दाखवली, मग कुंती वेगळ्या अर्थानं दाखवलेली आहे, तर रुक्मिणी वेगळ्या अर्थानं दाखवलेली, यांची पात्रता दाखवलेली. हो, कुंती करता धावणारा कृष्ण, धावण्याचं कारण सांगितलं. स्वतःच्या कुटुंबातलं भांडण मिटवणारा कृष्णही महानुभाव पंथाच्या साहित्यात दाखवला की भांडण कसं मिटवलं जातं. हे महानुभाव पंथाने त्यावर टाकलेला प्रकाश अत्यंत देखणा आहे. महानुभाव श्रीकृष्णाकरता वेडा झालेला आहे. हो, वेडा झालेला आहे. श्रीकृष्ण चरित्रा इतकी साहित्य महानुभाव पंथात कुठल्याही विषयावर झालेली नाही. महानुभाव पंथाचे अनेक दिग्गज आचार्य हे श्रीकृष्ण चरित्रानं वेडे झाले होते असं म्हटल्यापेक्षा महानुभाव पंथाचे असलेले आमचे ईश्वर अवतार, मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचा असेल, मग श्री गोविंद प्रभू महाराजांचा असेल, बघा तुम्ही, यांना सुद्धा श्रीकृष्ण होण्याचं बघा तुम्ही वेळ होतं. हो, वारंवार त्यांच्या लीळा चरित्रात असेल का गोविंद प्रभू चरित्रात असेल, आपल्याला ती गोष्ट जाणवते की यांना सुद्धा श्रीकृष्ण व्हावंसं वाटलं. हे श्रीकृष्ण आवडीचं खरं प्रतीक आहे. हे श्रीकृष्ण प्रेमाचं एक वेगळं प्रतीक आहे की त्यांनाही कृष्ण व्हावं वाटलं. हे बघा, हा महानुभाव पंथ आहे. महानुभाव पंथाच्या त्या पंचनामांना सुद्धा पंचकृष्ण या नामाभिधान आपलं ओळखल्या जातं की त्याला नामाभिधान केलं गेलं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना तर श्रीकृष्ण चक्रवर्ती हे पात्र प्रचंड आवडत होतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की माईम भट्टांना निरूपण करताना सर्वप्रथम श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नाव सांगितलं गेलं. बघा, तसा वेगळ्या अर्थानं विचार केला तशी दत्तात्रय महाराजांचं तिथं नाव सांगितलं जायला पाहिजे होतं, परंतु श्रीकृष्ण चक्रवर्तीचं सांगितलं गेलं. आम्ही साहित्यिक दृष्ट्या त्याचा विचार करत असू, ब्रह्मविद्येच्या अर्थानं विचार करत असू की तो राजमान्य अवतार होता म्हणून माईम भट्टांना सांगितला, परंतु माईम भट्ट त्याही शब्दांमध्ये फसणारं व्यक्तिमत्व नव्हतं की त्यांना राजमान्य सांगा म्हणजे त्या ईश्वर अवताराकडे जातील, अशातलं श्री माईम भट्ट नक्कीच व्यक्तिमत्व नव्हतं. कारण गोविंद प्रभूंचं नाव सांगितल्यानंतर गोविंद प्रभूंना नकार देणार, मग नकार दिला असता माईम भट्टांनी की नाही नाही ते कसं काय ईश्वर अवतार असू शकतात, परंतु तरी देखणं माईम भट्टाचं उत्तर आहे. आणि म्हणून यात नक्की लक्षात येतं की श्रीकृष्ण चक्रवर्ती हे पात्र सर्वज्ञांना सुद्धा प्रचंड प्रिय होतं. कधी कधी गरज नसताना सुद्धा सर्वज्ञांनी लीळा चरित्रामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींचा उल्लेख केलेला आहे. बघा, अनेक ठिकाण आहेत की अगदी मध्येच श्रीकृष्णाबद्दल सर्वज्ञ बोलायला लागून जातात. या अर्थानं ती गोष्ट आपल्याला सर्वप्रथम आपलं लक्ष केंद्रित करते. श्री गोविंद प्रभू बाबांबद्दल सांगायलाच नको, त्यांना स्वतःला कृष्ण व्हावं वाटलं. हो, त्यांना तो विवाह समारंभ पार पडावासा वाटला. विवाह समारंभ पार पाडत असताना महलैसाला एक अद्भुत अशी प्रेरणा देऊन तिच्या मुखातून श्रीकृष्ण चरित्र, हो ते रुक्मिणी स्वयंवराचं चरित्र वधवून घेतलं. हा श्रीकृष्ण त्या गोविंद प्रभू बाबांचा त्या लक्ष बघा श्रीकृष्ण चरित्राकडे कसा. हे श्रीकृष्ण चरित्र ज्या द्वारकेत घडलं ती द्वारका खरं तिन्ही अवतारांच्या पावन पवित्र स्पर्शानं पावन झालेली आहे. इथं श्रीकृष्ण अवताराचा चरण स्पर्श आहे, इथे श्री चक्रपाणी महाराजांचं वास्तव्य आहे, इथं श्री गोविंद प्रभू बाबांचंही वास्तव्य आहे. आणि म्हणून 3 अवताराच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेली ही द्वारावती नगरी आहे. बघा, ही द्वारावती नगरी आहे. त्या द्वारकेनं आम्हाला काय दिलं नाही, या द्वारकेनं आम्हाला काय दिलं असं जर महानुभाव पंथाला प्रश्न विचारला तर या द्वारावतीने आम्हाला महानुभाव दिला, या द्वारावतीने आम्हाला आमचे सर्वज्ञ दिले. हो, या द्वारावतीने आम्हाला आमच्या सर्वज्ञांचं नाव घेण्यापूर्वी अगोदर द्वारावतीला यावं लागतं. या द्वारकेनं आम्हाला दिलं जीव उद्धरण्याचं साधन दिलं. हो, तो उभयदृश्य अवतार दिला, ज्या अवताराला फक्त जीव उद्धरणाचं वेड आहे. हो, त्या वेडानं झपाटलेला आमचा देव अगदी उभय गंगा तिरी वाडोवाडी आमच्याकरता हिंडत होता. हे देण या द्वारावतीच्या. या द्वारावतीला आल्यानंतर ही माती कपाळाला लावली तर धन्य वाटतं, धन्य वाटतं. चिंतनीने आम्हाला काय दिलं म्हणाल तर आम्हाला माणूस घडवलाय. बस, माणूस घडवलाय आम्हाला. द्वारावतीनं देव दिला आणि चिंतनीने आम्हाला माणूस घडवला. द्वारावतीनं देव दिला आणि चिंतनीनं देव दाखवला. हो, देव दाखवला. महानुभावांना देव दाखवला. आमच्या चिंतनी आमचे गुरुवारी श्री बाबांनाही अगदी श्रीकृष्ण पात्राबद्दलचा अगदी वेळ आहे. बघा तुम्ही, वेळ आहे. द्वारावतीला आणण्यापूर्वी बाबा गोवर्धनला घेऊन गेले. खऱ्या अर्थानं गोवर्धन परिक्रमा ही आमच्या महानुभाव पंथात होती. अगदी मागे प्राचीन साहित्यात गेलं तर गोवर्धन परिक्रमा आहे. माहूर परिक्रमा सुद्धा आमच्या साहित्यामध्ये आहे. अगदी माहूरला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा होती.
अगदी स्मृतीस्थळामध्ये या गोष्टींची दाखले आहे. स्मृती आम्हाला भेटत नाही, आम्ही स्मृतींना भेटलो नाही किंवा स्मृतीपासून आम्ही लांब राहिलो. आमची आता तरुण संत मंडळी आता स्मृतीस्थळावर बोलायला लागली. आचार्य श्री नागदेवांच्या स्मृतीस्थळातल्या घटना सांगायला लागली. सर्वज्ञांना पाहायचं लीळाचरित्रामध्ये आणि सर्वज्ञांच्या परिवाराला पाहायचं असेल तर स्मृतीस्थळामध्ये. सर्वज्ञांचा परिवार लीळाचरित्रात सापडत नाही. मोठा वटवृक्ष आहे तो, त्या खाली छोटी छोटी झाडं दिसत नाही. त्यांचा विकास इथे होत नाही किंवा त्या विकास आपल्या डोळ्यासमोर येत नाही. स्मृतीस्थळात जावं लागतं आपल्याला. स्मृतीस्थळात गेलं का आपल्याला या गोष्टी दिसतात. मी नाथोबाबद्दल त्या लीळाचरित्रात आम्ही संवत्सरला असताना लीळाचरित्रात पाहायचो आणि लहान असल्यामुळे त्या नाथोबाची मोठी गंमत वाटायची. ती लीळाचरित्रातली नाथोबाची लीळा आली का आम्ही आपली गमतीने तिला ऐकायचो आणि चेष्टेने आम्ही कुणालाही नाथोबा म्हणायचो. तोपर्यंत आजपर्यंत नाथोबा कळालेच नाही की नाथोबा काय पात्र आहे. आम्हाला एवढंच वाटायचं की नाथोबा हे एक विडंबन आहे, लीळाचरित्रातलं विडंबन आहे. हो, म्हणून नाथोबाकडे पाहिलं. परंतु नाथोबा स्मृतीस्थळाचं लिखाण करत असताना नाथोबा स्मृतीस्थळामध्ये पाहिला. वर्ष दीड वर्ष हे सतत वाचत होतो आणि त्यावेळेस नाथोबा तिथे दिसले. अरे बाप, या नाथोबाची ताकद लक्षात आली. लीळाचरित्रातली अवघी पात्र एक बाजूला केली, एकटा नाथोबा उभा केला. तिथं चारी वेदमुखी होतात. उपनिषद छिटी पडतील तिथं. हो, अवघ शास्त्र नाथोबांपुढे छिट पडणार आहे. अवघी व्यक्तिमत्व खुजी दिसणार आहे. ही नाथोबा मात्र आपल्याला स्मृतीस्थळात पाहायला मिळतात. बघा तुम्ही, सर्वज्ञ निघून गेलेले आहेत. नाथोबा दुःखानं आता व्यापलेला आहे आणि आता आटनविजनादी क्रमानं नाथोबा निघालेले आहेत. आणि एक दिवस दुपारच्या वेळेला माळ रानावरनं नाथोबा निघाले. रस्त्याने चालताना लघुशंकेला म्हणून रस्त्याच्या बाजूला गेले. सूर्य माथ्यावर आलेला होता. सहस्त्र किरण पृथ्वीवर आदळून अगदी पृथ्वी चकाकली. नाथोबा लघुशंके करता झाडाच्या कडेनं मध्ये जातात. तितक्यात त्यात सूर्यकिरणानं एक पृथ्वीपासून परावर्तित होऊन नाथोबाकडे धाव घेतली. डोळे चकाकले म्हणून नाथोबाने समोर पाहिलं तर मोठा सुवर्ण मद्रिकेने भरलेला तो खंडा वर आलेला होता. नाथोबाने त्याच्याकडे पाहिलं. पहा ना, गंमत. ज्या सर्वज्ञ ज्या नाथोबाला सांगतात, नाथोबा अरे तू वेळोवेळी टिळा जाणव्यापासी का जासी. रगवणारे सर्वज्ञ भाकरीच्या तुकड्या करता सजणारा नाथोबा लीळाचरित्रात दिसतो. गंध लावणारा, टिळा लावणारा, जानवं घालणारा हा नाथोबा बघा नाव. एका वेळच्या जेवणा करता नटणारा नाथोबा लीळाचरित्रात दिसतो. इथे बघा नाथोबाची पंचायत कशी झालेली. आता आपण संभ्रमित होतो, आता नाथोबा काय करणार म्हणून. समोर हंडा भरलेला आहे सुवर्ण मुद्रिकेचा. नाथोबा त्याकडे पाहतात, त्याच्याजवळ जातात. अजून त्याला सांगतात, अरे दैवहीन आहेस तू, निर्दैवी आहेस. आत्ता भेटलास गदड्या. या अगोदर भेटला असतात ना तेव्हा माझा देव इथे होता. अरे माझ्या देवाच्या उपयोगी गेला असतात. आता दिसून तुझा काय फायदा आहे. आता तुझा उपयोग जर घ्यायचा असेल, तुझा उपभोग घ्यायचा असेल तर त्याला एकच पर्याय, फक्त हो एकच पर्याय. आणि नाथोबा जाऊन त्याच्यावर लघुशंका करतात. त्या सुवर्ण मुद्रिकेच्या हंड्याला सांगतात, आता या क्षणी तुझ्यावर सू केल्या व्यतिरिक्त तुझा काही फायदा नाही आणि तुझी काही लायकी नाही. हा नाथोबा एवढ्या मोठ्या उंचीचा सुवर्ण मुद्रिकेवर लघुशंका करणारा, माझ्या देवाच्या तू उपयोगी गेला असतात तेव्हा काळतोंड्या तू दिसला नाही म्हणणारा नाथोबा स्मृतीस्थळात भेटतो. माय बाप, स्मृतीस्थळात भेटतो. ही माणसं स्मृतीस्थळात भेटतात. एक स्मृतीस्थळाचं वेगळं एक अलौकिकता. अनेक पात्र आहेत. महिला स्मृतीस्थळामध्ये भेटतात. बघा, स्मृतीस्थळामध्ये महिला भेटतात. महिलांची विचारसरणी कशी असावी ही स्मृतीस्थळ सांगतं. बघा, तुम्ही स्मृतीस्थळात बाया गेल्याच नाही, तुम्हाला गरजच नाही. तुम्ही पारायणाची पुस्तकं जास्त घेता. पारायणावर मोठा तडाखा असतो. बस तुमचा पारायणावर तडाखा असतो. तुम्हाला जे विडे ठेवण्यावर भर तडाखा असतो, खेती घालण्यावर तडाखा असतो. यार कधीतरी स्मृतीस्थळ वाचणारे त्या कन्हैयाला, मी द्वारकेत आलोय, मी उद्या कन्हैयाशी भांडणार आहे. नक्की कन्हैयाला सांगेल, कन्हैया ही नारळ बांधणी पोरं वाटायचं काम कधीपासून चालू करून टाकलंय. घेणं देण्याचं. केवढा मोठा द्वारकाधीश आहे. अरे तुझ्या द्वारकेच्या भीतीनं समुद्रही मागे सरकला. त्यानेही तुला बसायला जागा दिली तुझ्या द्वारकेला आणि तू पोरं वाटायचं काम करतो, लग्न जुळवायचे काम करतोय. लग्न जुळलं नाही की तुझं रुक्मिणीसर वाचलं की आरामशीर लग्न जुळतंय. हे कन्हैया कुठे गेलास तू. भगवद्गीता सांगणारा कन्हैया, त्या युद्धभूमीवर अर्जुन आला उठ म्हणणारा कन्हैया, हो हातापायातलं बळ गेल्यानंतर त्याला बळ तयार करून देणारा कन्हैया, त्यांची अंतरचक्षु उघडून देणारा कन्हैया, कुठे गेलास बा तू. मावल्या हो, तसंच तुमचं झालं. चुकीच्या दिशेनं तुमचा प्रवास झाला. स्मृतीस्थळ हे महानुभाव स्त्रियांनी
आचार्य श्री नागदेव एक वेळेला बसलेले, ते अवघा परिवार बसले, अवघा परिवार बसले. मग तिथं पंडित दामोदर आहेत, मग तिथं भास्कर भट्ट आहेत. आचार्य श्री मात्र डोळे लावून काहीतरी चिंतन करतात. दामोदर पंडितांनी पाहिलं आणि आचार्यांना विचारलं, भट्टो तुम्ही काय चिंतन करताय? आचार्यांनी सांगितलं, मी सर्वज्ञांची पाहिलेली तिन्ही पूजा अवसरे आठवतो. दामोदर पंडित म्हणतात, भट्टो तुम्ही पाहिलं सर्व, ती पूजा अवसर पाहिलीत, ती अनुभवलीत, म्हणून तुम्ही चिंतन करताय. ते आम्ही काय करायचं हो? आणि आचार्य श्री नागदेव गडबडले. क्षणभर मौन तिथं वातावरण तयार झालं. महादाईसाच्या लक्षात आलं, अरे मोठा गोंधळ उडणार आहे. पळत आली महादाईसा आणि नागदेवांना म्हणाली, नागदेवा अरे तुला आठवत नाही का रे सर्वज्ञांनी काय सांगितलं ते? आचार्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे सांग की रुपये, देवानं काय सांगितलं ते सांग ना ग. आणि मग रुपाईसानं ती स्मरणाची सूत्र सांगितली. हो हे देखील तैसे आठवी जे, ही स्मरणाची सूत्र सांगितली. सर्वांनी दंडवत करून घेतली. आचार्यांच्या डोळ्यात अश्रू पाहत होता. हात जोडले महादाईसाला, हात जोडले. म्हातारी धर्म रक्षी हो, मार्ग स्मरणे विन गडबडीला होता. हा स्मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. मार्ग स्मरणे विन गडबडीला होता. म्हातारी रक्षीला. त्या महदाईसानं त्या गोष्टीचं बघा तुम्ही उत्तर दिलंय. महदाईसानं देव तुमच्या जवळ आणून पोहोचवला. आचार्यांना उचलून आणलं. ही घटनाच नाही तर म्हातारी धर्मरक्षीला बघा. हा इथेही महदाईसाच आहे. मग ती हिराईसा पाहावीला गेलो, ती साधाईसा पाहावीला गेला. अरे साधाईसाईना महानुभावांनाच दिला नाही तर अवघ्या महाराष्ट्राला नाही तर भारतातल्या हिंदू समाजाला देण दिलेली साधाईसानं श्रुतीस्थळात जाऊन पाहावी लागते की साधाईसानं अवघ्या हिंदूंना देण दिलेली आहे. अवघ्या हो हिंदुस्थानच्या हिंदूंनी साधाईसा पुढे नतमस्तक झालं पाहिजे एवढी देण साधाईसानं या हिंदुस्थानला दिलेली आहे. आम्ही वाचली नाही किंवा आम्ही समाजापर्यंत पोहोचवली नाही. बघा ना अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी महाराष्ट्रात आलेली आहे. अवघा महाराष्ट्र देश आता खळबळ. आणि आचार्य श्री नागदेव तेव्हा परळी वैजनाथाच्या पोहोचले. तरुण स्त्रिया होत्या, तरुण पुरुष होती, म्हाताऱ्या स्त्रिया होत्या, म्हातारे पुरुष होती. आचार्यांपुढे प्रश्न पडलेला होता. येणाऱ्या यवनाच्या धाडीनं नसुदी माणसं कापल्या जात नाही, स्त्रिया कापल्या जात नाही तर अब्रू लुटल्या जात आहेत. आपल्याजवळ असलेल्या तरुण स्त्रियांचा आपण काय करणार? या मुलींचा धर्म कसा वाचवणार? त्यांचा जीव कसा वाचवणार? काही क्षण मुकाट राहिले आणि साधाईचा कडे पाहिले आणि आचार्याने सांगितलं, साधाई अगं तुला देवाने वरदान दिले नाही. आकाशा एवढं संकट पडणार असेल तर तेही आम्ही रक्षण करू म्हणून तुला अभय दिलेला आहे. साधाई मी सांगतो ते कर. आता या तरुण स्त्रिया तू घे, तू थांब. आता आम्ही वर ही सर्व म्हातारी मंडळी मी घेऊन जातो. साधाई सांगितलं, हो बा सांभाळेन. आचार्य आता ती मंडळी घेऊन गेली आणि साधाई सांजवळ या तरुण स्त्री वैजनाथाच्या मंदिरात साधाईचा पोच. स्त्रिया मंदिरात घातल्या आणि साधाईचा उंबऱ्याला आपला गुडघा लावून बसली. हातात काठी आहे, एका हातात गाठी आहे. वृद्ध झालेली साधाई साहेब. आता यवनाची धाड आली, सैनिक चालली. मी आपली श्री चक्रधर महाराजांची एल्लो इथं बसलेली आहे. कुणी नाही वा. येणाऱ्या धाड्यातला प्रत्येक तो सैनिक पुढे जात होता. मध्ये खच्चून मंदिर भरलेलं होतं स्त्रियांनी. सर्व धाड गेली, परत गेली. आचार्य श्री नागदेवी महाराष्ट्र स्थिर झाला आणि आचार्य श्री नागदेवी परत आले. मायबाप हो त्या स्त्रियांचं रक्षण केलं एवढीच घटना आम्ही समाजाला सांगितली. साधाईसानं एवढीच घटना आम्ही महाराष्ट्रात सांगितली की साधाईसानं फक्त त्या स्त्रियांचा धर्म वाचवला आणि मानवा पंथाच्या 5-25 स्त्रिया वाचवल्या एवढी घटना सांगितली. परंतु एवढी घटना इथे घडलेली नाही, नक्कीच घडलेली नाही. या 5-25 स्त्रियांच्या आधारानच आणि साधाईसाच्या कुशलतेनेच. अरे 5-25 स्त्रिया मेल्या असत्या परंतु त्याच वेळेला हिंदुस्थानची नुकसान झाली असती. हिंदूंना लक्ष द्यावं लागणार आहे की वैजनाथाचं लिंगही भेदलं गेलं असतं, फुटलं असतं, उद्ध्वस्त झालं असतं ते वैजनाथाचं मंदिर. आज जर वैजनाथाचं मंदिर दिसत असेल लोकांना, ते उभं असेल तर याला फक्त आमच्या मानवा पंथाची साधा जबाबदार आहे. मानवा पंथाची ती देण आहे.
नाही, ही गोष्ट आम्ही सांगितली नाही. याला कारण आम्ही स्मृतीस्थळात गेलो नाही की साधायसानं महाराष्ट्राला काय दिलं म्हणून, साधायसाचं पात्र काय, महानुभावानं महाराष्ट्राला दिलं काय म्हणून. स्मृतीस्थळातल्या अनेक घटना आहेत मायबा, अनेक ती घटना सांगता येते. वेळेचं बंधन आहे. मगाशी मला म्हणजे भाऊ सर्वांना सूचना करत होते. मी बाबांनाही म्हटलो की मी उद्या बोलतो म्हणून. पण ते कसं असतं, हा एक अभिनव प्रेम. मला असं वाटतं माझ्या जीवनात काय मिळालं, म्हणजे माझ्या जीवनात असा गुरु मिळाला की ज्याने सर्व काही दिलं. बऱ्या वाईट प्रसंगात ते माझ्याबरोबर असतात आणि मी बरं वाईट केलं तरी चांगलं म्हणतो. हे एक विशेष आहे. पण काही केलं तरी ते म्हणतात हे चांगलं केलं. आणि त्यांच्या या बोलण्याची म्हणजे त्यांच्या कृतीची नेहमी भीती असते की आपल्याकडनं एखादी चूक झाली तर आपली माऊली दुखावी बस. आणि त्यामुळे चूक होऊ देत नाही. चूक घडायला लागली की परत त्यांची आठवण येते बस. कधीतरी थकलं का त्यांना फोन केलं की ऊर्जा प्राप्त होते. बावळकर बाबा एक ऊर्जा केंद्र आहे, तरुणांचं ऊर्जा केंद्र आहे. मानोबा पंथात प्रचारकाची आज जी खरी उभी आहे त्याला फक्त बावळकर बाबा. हो, आज प्रत्येकाला वक्ता व्हावं वाटतं, भगवतकार व्हावं वाटतं, कीर्तनकार व्हावं वाटतं, गायक व्हावं वाटतं, कवी वाटतं, लेखक व्हावं वाटतं. या सर्वांचं प्रेरणा स्रोत एकच आहे, एकच फक्त यांच्याकडेच बोट दाखवता येईल. हो, कुणी लेखक झाला असेल तर त्यांच्याकडे पाहिलं असेल, कवी झाला असेल तर त्यांच्याकडे पाहिलं, प्रवचनकार झाला असेल तर त्यांच्याकडे पाहिलं. हे त्यांच्याकडे पाहून झालं मायबाप. बस मला अशी माऊली मिळाली, मी धन्य. तुम्हा लोकांची भेट झाली. आपण आता अगदी सलग 3 दिवस एकत्र आहोत. आपल्या सर्वांच्या भेटीमध्ये आपल्याला कृष्ण भेटणार आहे आणि कृष्ण भेटीचा तो अवर्णनीय आनंद आपल्याला उपभोगायचा आहे. या चिंतनेच्या या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य रिद्धपूरचे बाबा, गुरुवर्य फलटणचे बाबा, आमचे गुरुवर्य नाईमबाज बाबा, बाबाजी संतोष मुनीजी बाबा आणि इथं तरुण असलेली सर्व माझी गुरुभावंड, तुम्ही सर्व धर्मभगिनी बांधव, तुम्हा सर्वांना दंडोत प्रणाम करतो.